लीला काही येतीलच एवढ्यात. गावी माझी वाट बघत असतील. मॅडम प्लीज मला जाऊ द्या ना. नाही 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 नाही, अशी कशी जाऊ देईल तुला मी? ती लीला की कोण आहे ती येऊ दे आधी, मग तू जा. तोपर्यंत नाही जायचं. असं काय करतात मॅडम? लीलाबाई येतीलच एवढ्यात. गावी सगळे माझी वाट बघत असतील. प्लीज जाऊ द्या मला. शालिनी ती सांगते ना, काळजी करू नका तुम्ही, ती बाई येईल. अहो पण रूपाताई तुम्ही जा. धन्यवाद सर. मी एकदा घेऊ का अर्जुनला? एक सेकंद. अर्जुन बाळा, रडायचं नाही आता. तुझ्यासाठी नवीन आजी येत आहेत तुला सांभाळायला. त्रास नाही द्यायचा त्यांना. छान राहायचं, अजिबात रडायचं नाही. हा शान बाळते. ये अर्जुन बाळा. अरे वा, चला मस्त खेळी खेळी करूया. हा अर्जुन अर्जुन ए पोट्टे, लीलाबाई, बरं झालं तुम्ही वेळेत आलात, नाही तर पार पडलं असतं. थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. मी म्हणत होते ना, ह्याच त्या लीलाबाई. हाव, मीच ती लीलाबाई. ए पोरा, आता तू काय बी काळजी करू नको. ही आजी आली आहे ना, तुझी ही आईवानीच काळजी घेईल. ह्या लोकांना माझ्यावर संशय तर येणार नाही ना? हे लोक मला ओळखणार तर नाहीत ना? म्हणजे माझं काम तेच आहे ना? आया हो ना मी. वाडाले सांभाळायचं काम आहे ना माया. हो घ्या वाडा. काय झालं तुले? काय झालं? कसा शांत झाला तू? मॉम, शांत झाला अर्जुन. हो, मी पण तेच बघतीये. आता लीलाबाई आल्या आहेत तर त्या सांभाळतील अर्जुनला. आता मी निघालं तर चालेल ना? धन्यवाद. काळजी घ्या. हो, तुम्ही पण बाळाची काळजी घ्या. येते मी. कसा शांत झाला रे पोरा तू? हा हा मणी अचानक कुठे गेला? आणि एवढ्या जोरात रडणारा हा अर्जुन अचानक या बाईकडे जाऊन शांत कसा काय झालाय? काय चाललंय? नक्की काहीतरी गडबड आहे. ताई, 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 आय एम सॉरी.
तुम्हाला माझ्यामुळे असं अचानक जावं लागतंय, पण खरंच माझाही नाईलाज होता. आय होप तुम्ही समजून घ्याल मला. आणि ताई, तुम्ही पैशांची काळजी करू नका. मी वेळच्या वेळी तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे पाठवेन. आता तात्पुरतं हे पैसे ठेवा तुमच्याकडे. साहेब, पैशाचं राहू द्या. मी जी मदत केली आहे तुम्हाला ती पैशांपेक्षा खूप मोठी आहे. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हाच माझी आई वारली. आजीने लहानाचं मोठं केलंय मला. तेव्हा आई नसल्याचं दुःख मला माहिती आहे साहेब. ताई, तुम्ही हे पैसे ठेवा. एवढे पैसे तिकिटासाठी खूप झाले. नाही 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 नाही, हे प्लीज ठेवा. हे पूर्ण पैसे तुमचे, तुम्हालाच ठेवा खरंच. आणि दर महिन्याला सुद्धा पाठवेल मी. बरं, ठीक आहे. पण आता तुम्ही आधी आत जा, नाही तर हे लोक स्वानंदीला 100 प्रश्न विचारून हैराण करतील. तुम्ही आतमध्ये बघा आधी. हो, तुम्ही बरोबर बोलताय. मी जातो, पण तुम्ही सावकाश जा आणि काळजी घ्या स्वतःची. ओके? हो. या बाहेर आल्यानंतर म्हणे तू का बाहेर आलास त्यांच्या मागे? आणि हे पैसे कसले? पगार येतो त्यांचा. तुला माहिती मी कुठल्या मनस्थितीत आहे, त्यामुळे माझ्याकडून चूक झाली. मी त्यांना वेळेत पैसे नाही देऊ शकलो आणि आता त्यांची आई वारली आहे. त्यांना पैसे लागतील. माणुसकीच्या नात्याने आपण हे करायला नको का? ताई, तुम्ही जा, तुम्हाला उशीर होईल. ठीक आहे साहेब, पण खूप उपकार झाले तुमचे. ताई, उपकार कसले? मी माझं कर्तव्य केलंय. तुम्ही जा आणि काही लागलं तर कळवा. काय रे पोरा, हा कसा शांत झाला? कसा शांत झाला तू? कसा शांत झाला? का झालं? माझ्याकडे सगळे असे काऊन पाहून राहिले? नाही काही चुकलं का? आलं माझ्या लक्षात. तुम्हाला वाटत असन ही एवढी म्हातारी बाळाले कशी सांभाळन. टेन्शन नका घेऊ, मी धडधाकट आहो. बाईसाहेब, मी काय बी टेन्शन घेऊ नका ना. मला सगळे काम येते. झाडू लावते, पोछा बी लावते आणि चांगला स्वयंपाक बी करता येते. तुमच्या बाळाला बी मी चांगली सांभाळी ना. तुझी आणि आमच्या आयाची ओळख कशी ग? ओळख? आमच्या लाईनीत आम्ही सगळेच एकमेकांना ओळखतो ना. एकमेकींना मदत करतो. तिले माई मदत लागते, मला तिची मदत लागते, तर आम्ही एकमेकींना मदत करतो. रुपाचा सकाळी फोन आला, म्हणे माझी आई गेली, मला आता काम सोडा लागते, गावाकडे जा लागते. तर म्हणे येतं काय? मी म्हणलं हो येतो ना, मला कामाची गरज होती म्हणून मी आले. तिकडचं काम सोडून इकडे आले. वा, नाही खूप छान घट्ट मैत्री दिसतेय तुमची. नाही म्हणजे आमच्या आयाने फोन काय केला तुला आणि तू लगेच आलीस पण? मावशी, गाव काय म्हणालीस तू? कोणतं गाव? मायागाव
सावळगाव. मी सावळगावची. पण लगेच वर्ष झाले. मुंबईतच राहायचो ना, म्हणून तर लवकर आले. इथंच बाजूच्या बंगल्यात राहायचो. तू तिकडचं काम सोडून मध्ये झालीस इकडे, हं? मग आमचं पण काम सोडून जाशील कधी? एक्झॅक्टली. नाही ना, तुमचं काम सोडून खाऊन जाईन मी? नाही जाणार. अहो म्हणजे तिथलं काम सोडून आली कारण पैसेच देत नव्हते. 3 महिन्याचा पगारच नव्हता ना दिला. आता तुम्हीच सांगा, गोरगरिबाचं कसं राहते. हातावर अन्न पानावर खाणं. हा तर 3 महिने पगार नाही दिला तर गोरगरिबानं जगाचं कसं. मला कामाची गरज होती म्हणून तिकडचं काम सोडलं मी. आणि तुम्हाला सांगतो, त्या घरची लोक बम डेंजर होती. हो, भाड्याले त्याच्या आईजवळ जाऊ देत नव्हती. त्याच्या आईले बी बाळाजवळ जाऊ देत नव्हती. त्या बाळाला आई असून त्याच्या आईपासून लई लांब ठेवत होते. ते बाळ नुसतं रडत होत. हा तर तुम्हीच सांगा, अशा घरी कोणाला पसंत पडत राही ना. म्हणून मी ड्युटी सोडली. रूपाचा कॉल आला, माझी आई गेली म्हणे. येत काय म्हणून मी आली. हो हो, पण तुमच्या घरात असं काही बी नाही ना. नाही तसं असं तुम्हाला आत्ताच सांगा. मला अशा घरात काम करणं पसंत नाहीये. नाही नाही, तसं काही नाहीये आमच्याकडे. काय रे बाळा, हा कसा हसून राहिला. तुझी चेहरेपट्टी ओळखीची वाटतेय ग. म्हणजे कुठेतरी पाहिलं असं वाटतंय. माया चेहरा असल. मायासारखे खूप लोक राहते ना सारखे सारखे. मायासारखे कोणीतरी दिसत असेल. हो, एक मिनिट, हे तुझे केस असे का दिसतात? बघू. तनिष, काय करतेस? कळेल तुला सुजित मी काय करते ते. बघच. हे पोट्टे मॅट डोक्षाचे. यू मीन चटई? पागल काय बाईसाहेब, ही पोट्टे काय करून राहिली? माझ्या केसाला हात लावून राहिली.
हिला समजून सांगा. हे बघ मावशी, मी काय सांगते ते ऐका. सुजित हे बघ ते मग बाई माझ्या केसाला हात नाही लावायचा. ए चुप. तनू, काय वेडेपण आहे हा? तिच्या केसांत कशाला हात लावतेस? मावशी ते बाईसाहेब, तुम्हाला डाऊट आहे काय माझ्यावर? डाऊट समजा मला नाही करायचं तुमच्या घरी काम. 4 पैसे कमी भेटले तर चालते, पण हे असं डाऊट वाले माणसं नको. मी जातो. हे घ्या तुमचं. नाही. लीलाबाई, थांबा. तनू, काय वेडेपणा चाललाय? बस कर आता. मावशी अगं मी काय बोलते ते ऐकून तरी. तनू, लीलाबाई, तुम्हाला चला घर दाखवते, सगळे नियम समजावून सांगते, किचन पण दाखवते. तुम्हीच बाळाला सांभाळणार. हा, चला बाई, तुम्हाला दाखवते घर. तनिषा गप्प बस. हिला समजून ठेवा. लीलाबाईच्या नादाला नाही लागायचं. चला. पागलपट्टी. माग काय झालं? शालिनी मॅडमला जर संशय आला तर प्रॉब्लेम होईल. काळजी घ्यायला हवी. मणी, जरा थांब. म्हणजे माझ्या बरोबर आहे, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तनिष, काय विचार करतेस एवढा? चल ये ब्रेकफास्ट करू. सुजित अरे ये कम ऑन ये. बस. वाढू मी की वाढून घेशील? हो. चांगलं झालंय. कमाल झालं. या लीलाबाई, हे आमचं किचन. आमच्याकडे तसे शेफ आणि नोकर सगळे आहेत, पण तरी कधी ते आले नाही तर तुम्हाला काम करावं लागेल. तेव्हा कुरकुर करू नका. हे काम माझं नाही, मी नाही करणार. कळलं? हो, मी मगाशी म्हणाले ना, मला सगळी कामं येते. स्वयंपाक भी येते. हो, मी करीन. सकाळी ब्रेकफास्टची वेळ आणि चहाची वेळ 8 वाजता, दुपारच्या जेवणाची वेळ 2 वाजता आणि रात्रीच्या जेवणाची वेळ 10 वाजता. तुला कसं माहित आम्ही रात्री 10 वाजता जेवतो म्हणून? अहो म्हणजे मी लय श्रीमंत घरच्या लोकांसोबत काम केलंय ना, त्याच्या घरी राहिली आहे. त्यामुळे त्याला किती वाजता का लागते, कसं जेवण लागते, किती वाजता जेवतात, मला सगळं माहित आहे. म्हणून म्हटलं जेवण 10 वाजता. वाह, हुशार आहेस. हो. चला, तुम्हाला तुमची रूम दाखवते. हो. शालिनी मॅडमला जर संशय आला तर प्रॉब्लेम होईल. काळजी घ्यायला हवी. मणी, आई आणि बायको गेल्याचं दुःख विसरता येत नाही. मी तुझी मनस्थिती समजू शकतो. अरे पण म्हणून आयुष्य थांबत नाही. जाणारे जातात, पण आपलं आयुष्य चालत राहतं. हे बघ, आता त्या दोघींना जाऊन 1 आठवडा झाला. मला असं वाटतं की तू ह्यातून बाहेर पडून जगायला हवं.
मला तुझ्याशी एक महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. मणी, बस बस मणी. मणी, असं जगणं सोडून चालत नाही. तू जर स्वतःला दिवस दिवस आउट हाऊस मध्ये कोंडून घेतलंस, जगाशी संपर्क तोडलास, तर तू ह्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीयेस. हे बघ, हे सगळं तुझ्यासाठी खूप अवघड आहे, तुला खूप दुःख झालंय, मला माहिती आहे. अरे पण तुझं संपूर्ण आयुष्य तुझ्या पुढे पडलेलं आहे आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलेला आहे. म्हणे मी तुझ्यावर एक मोठी जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतलाय. साहेब, खरं सांगायचं तर मी अजूनही कुठलंच काम करण्याच्या मनस्थितीत नाहीये. मला जरा वेळ हवाय. म्हणे आजपर्यंत जे काही झालं त्यासाठी तू मला जबाबदार धरत नाहीयेस ना? माझ्यावर तुझा राग नाहीये ना? हे बघ म्हणे, स्वानंदी गेल्याचं दुःख आहेच, पण असा विचार कर की स्वानंदी पळून जाताना समजा ती अर्जुनला बरोबर घेऊन गेली असती तर. साहेब प्लीज. सॉरी सॉरी, मी तुला ह्या वाईटात चांगलं दाखवतोय. म्हणे मला असं कळलेलं आहे की आपल्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत. नाही म्हणे, ह्याच्या आधी जे जे काही निर्णय घेतले, मी ह्याच्या आधी जे वागलोय ते फक्त तुझ्या भल्यासाठीच, आणि आजही मी तुला जे सांगणार आहे ते फक्त तुझ्या भल्यासाठीच आहे. म्हणे सध्या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत, भांडणं आहेत, गटबाजी सुरू झालेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये समजा गट पडले ना तर ते आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. आणि म्हणे सगळे तुझं ऐकतात, तुला मानतात, तुझ्यावर विश्वास आहे. माझी अशी विनंती आहे की तू त्यांच्यातले मतभेद सोडव, त्यांना सगळ्यांना पुन्हा एकत्र आण, त्यांना बांधून ठेव. म्हणे हे झाल्यानंतर मी तुझ्यासाठी एक मोठं पद आणि मोठी जबाबदारी ठरवून ठेवलेली आहे. पण साहेब मी. म्हणे नाही म्हणू नकोस, असं ऐक. अरे एक बाप नेहमी आपल्या मुलाचाच विचार करत असतो, तसं मी फक्त तुझा विचार करतोय. पण हे काम तुला लवकरात लवकर करायचं आहे आणि तू करशील याची मला खात्री आहे.